विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत या अनुषंगाने आपण चर्चा केली. तर मित्रांनो, आपण हे पाहिलं की दूत म्हणजे राजा याचे नेत्र होत हा उतारा मल्हार रामराव चिटणीस यांच्या श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र या बकरीमधला आहे. आपण सुरुवातीला एकूण गद्य वाङ्मयाचा आढावा घेतला. आपण सुरुवातीला असं पाहिलं की मराठी साहित्यामध्ये महानुभाव पंतानं गद्य साहित्याची काय केली मुहूर्तमेढ रोवली. म्हणजे गद्य साहित्याचा प्रारंभ हा मराठीमध्ये महानुभाव साहित्यापासून होतो. महानुभाव जे लेखक आहेत त्याच्यामध्ये माईम भट असतील, केशोबास असतील, नागदेवाचार्य असतील, यासारख्या अनेक लेखकांनी काय केलं की अगदी प्रारंभ काळामध्ये महानुभाव पंथाचं तत्वज्ञान, महानुभाव पंथाचे विचार, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, लीळाचरित्र, गोविंद प्रभूचरित्र यासारख्या चरित्र ग्रंथातून आपल्याला महानुभावकालीन गद्य या ठिकाणी बहरलेलं दिसतं. आता महानुभावकालीन गद्याचं आपण स्वरूपही त्या तासिकेमध्ये आपण थोडक्यात पाहिलं की अतिशय छोटी छोटी वाक्यरचना, घरगुती स्वरूपाची भाषा, रसाळपणा, माधुर्य हे खऱ्या अर्थानं महानुभाव गद्यशैलीचं काय विशेष आहे. आणि त्यामुळं काही अभ्यासक असं म्हणतात की रसाच्या बाबतीमध्ये रसो उत्कट असं त्यांनी काय केलं गद्य वाङ्मयाचं वर्णन केलं की रसाच्या बाबतीमध्ये ते कदाचित पद्यासही मागे सारेल या स्वरूपाचं काय ते वाङ्मय. आणि त्यानंतर आपण असं पाहिलं की अगदी नंतरच्या काळामध्ये आपल्याला जवळजवळ 17व्या शतकापर्यंत नंतर मग गद्य वाङ्मय लुप्त झालेलं दिसतं. त्याचा उगम नंतर केव्हा होतो तर बकर वाङ्मयामध्येच होतो. हे नाही म्हणजे महानुभाव कालापासून म्हणजे 13व्या शतकाच्या उत्तरार्धापासून नंतरच्या काळामध्ये जवळजवळ 17व्या शतकाच्या प्रारंभ काळापर्यंत आपल्याला गद्य वाङ्मय मराठीमध्ये फारसं दिसत नाही. आणि मग दिसतं केव्हा तर नंतर मग आपल्याला शिवकाळामध्ये प्रामुख्याने गद्य वाङ्मय या ठिकाणी बहरलेलं दिसतं. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी राजे यांनी काय केले की स्वराज्याची निर्मिती केली. जनतेचं राज्य त्यांनी निर्माण केलं, रयतेचं राज्य त्यांनी काय केलं निर्माण केलं. आणि मग स्वाभाविकच मराठी भाषेला त्यांनी राजभाषेचा दर्जा दिला. आणि मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्यामुळं त्या काळामध्ये मग मराठीमध्ये गद्य साहित्य हे लिहिल्या जाऊ लागलं. विशेष म्हणजे जसं पद्यामधून त्या काळातील प्रभावी व्यक्तीचं, राज्यकर्त्याचं, त्यांच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या कारकिर्दीचं दर्शन जसं घडू लागलं आपल्याला पद्यामधून, तसंच गद्यामधून देखील त्या काळातील जे पराक्रमी राजे आहेत त्यांच्या आदर्श कारकिर्दीचं, त्यांच्या कर्तृत्वाचं प्रभावी असं चित्रण आपल्याला गद्यामध्ये येताना दिसतं. विशेष म्हणजे शिवकाळामधलं, पेशवे काळातलं हे जे गद्य वाङ्मय ते प्रामुख्यानं बकर या स्वरूपात आहे. आणि त्यामुळं आपलं जे पहिलं प्रकरण आहे त्याचं शीर्षक असं आहे की बकर गद्य. तर बकर गद्यामध्ये एक तुम्हाला उतारा ठेवलेला आहे. आताच मी सांगितल्याप्रमाणे की मल्हार रामराव चिटणीस यांच्या श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र या बकरीमधला काय ठेवलेला उतारा तिथं त्यांनी अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे. आणि नंतर मग छत्रपती शिवाजी राजे यांचे जिवाजी विनायकास पत्र असे 2 प्रकरण आपल्याला बकर गद्यावर या ठिकाणी प्रामुख्याने दिसतात. म्हणजे बकर काळातील, शिवकाळातील प्रामुख्याने हे 2 गद्य वाङ्मय, एक ऐतिहासिक पत्र आहे आणि एक बकरीमधला हा उतारा आहे. त्यापैकी आपण दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत हा बकरीचा जो भाग आहे तो आपण अभ्यास करतो. आता दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत ही जी बकर आहे श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक या बकरीमधला हा काय उतारा आहे. आता ही जी बकर आहे ही बकर प्रामुख्यानं शिवकाळावर आधारित आहे. आताच मी सांगितल्याप्रमाणे की शिवकाळामध्ये सर्वात प्रभावी व्यक्ती म्हणून छत्रपती शिवाजी राजे यांचा जबरदस्त असा प्रभाव आहे.
आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की या माणसाभोवती, या विभूतीभोवतीच या काळातील सर्व बकर वाङ्मय प्रामुख्याने आपल्याला फिरताना दिसतं. एकूण मराठी शाहीवर जवळजवळ 200 ते 250 बकरी लिहिलेल्या आहेत. आता शिवकाळामध्ये जेवढ्या बकरी आहेत तेवढ्या सगळ्या बकरी, त्याच्यापैकी 50% बकर ही छत्रपती शिवाजीराजे यांच्या कर्तृत्वावर आपल्याला दिसते. आपण बकर वाङ्मयाचा अभ्यास करत असताना शिवपूर्व काल, शिवकाल, पेशवे काळ असे बकरीचे काय 3 टप्पे पाडले होते. त्याच्यामध्ये शिवकाळामध्ये सर्वात जास्त बकरी छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवनावर आपल्याला लिहिलेल्या दिसतात. आणि त्यामुळं शिवकाळामध्ये निर्माण झालेले जे गद्य वाङ्मय ते खऱ्या अर्थानं काय त्याचा केवळ इतिहास म्हणून अभ्यास करण्यापेक्षा मराठी शाहीतील उत्कृष्ट असा गद्य सारस्वताचा एक नमुना म्हणून त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचे आहे. आणि त्याचमुळं मल्हार रामराव चिटणीस यांच्या बकरीमधला एक उतारा इथं आपल्याला ठेवलेला आहे. आपण हेही पाहिलं की मल्हारराव चिटणीस हे प्रामुख्यानं सुरुवातीच्या काळामध्ये पेशव्याच्या दरबारामध्ये त्यांनी काही काळ काम केलेले. नंतर त्यांनी साताऱ्याचे जे राजे प्रतापसिंह, धाकटा भाऊ म्हणजे धाकटा शाहू असा त्यांचा उल्लेख केला जातो, त्यांच्या दरबारामध्ये नंतर त्यांनी काय केले कार्य केलेले. तर त्यांनी धाकटा शाहूच्या आज्ञेनुसार ही बकर लिहिलेली. लक्षात घ्या, त्यांनी बकरीचा कालखंड वगैरे त्या स्वतः बकरीच्या सुरुवातीला त्यांनी काय केलं कालखंड वगैरे सांगितलं की 1811 मध्ये त्यांनी बकर लिहिल्याचा ते काय करतात उल्लेख करतात. बकरीच्या सुरुवातीलाच असं वाक्य येतं की श्री शिवछत्रपती अवतार होऊन त्यांनी धर्मस्थापना केली व राज्य आक्रमण व अमानुषी पराक्रम केले, ते लिहून ठेवले असे त्या अन्वये लिहून आणावे. बकरकाराने सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे बकरीमध्ये की धाकट्या शाहूने आज्ञा केली, शिवछत्रपतीने जो केलेला पराक्रम आहे त्या अनुषंगानं कुणी जर लिहून ठेवलं असेल तर त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही ते लिहा असं त्यांनी धाकट्या शाहूनं आज्ञा केल्यामुळेच आपण बकर लिहिल्याचा उल्लेख या ठिकाणी बकरकार करतात. आपण बकरीचा एकंदरीत अभ्यास करत असताना असं पाहिलं होतं की बकरीचे वर्गीकरण करते की समकालीनांनी लिहिलेल्या बकरी म्हणजे ज्यांनी त्या राजाचा कारभार जवळून पाहिलेला आहे, ते त्या काळाचे साक्षीदार आहेत अशाने लिहून ठेवलेल्या बकरी म्हणजे समकालीनांनी लिहिलेल्या बकरी असं आपण म्हणतो. आणि मग आपल्याला असं दिसतं की सभासदाची बकर ही आपण समकालीनांनी लिहिलेली एक उत्कृष्ट बकर म्हणून तिचा उल्लेख करतो. नंतर आपल्याला उत्तरकालीन नंतरच्या काळामध्ये लिहिलेल्या बकरीने आपण काय म्हणतो उत्तरकालीन बकरी, अशा बकरीनंतर अनेक लिहिलेल्या आहेत. तर त्यापैकी मल्हार रामराव चिटणीस यांची ही जी बकर आहे ती उत्तरकालीन बकरीमध्ये एक सर्वात महत्त्वाची प्रभावी बकर अशी मानली जाते. आणि त्यामुळं ही बकर ऐतिहासिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाची. पण इथं आपल्याला असं दिसतं की बकरकारांनी जरी 1811 मध्ये बकर लिहिल्याचा उल्लेख, शाहूच्या आज्ञेमुळे आपण बकर लिहिली असा उल्लेख जरी केला असला तरी आपल्याला असं दिसतं की धाकटा शाहू यांचं निधन आपल्याला इसवी 1808 मध्ये झालेलं दिसतं. आणि त्यामुळं मग कदाचित आपण या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो की 1808 मध्ये कदाचित धाकट्या शाहूंनी बकरकाराला म्हणजे मल्हार रामराव चिटणीस यांना आज्ञा केली असावी, तुम्ही अशी या स्वरूपाची बकर लिहा, छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवनाचा परिचय करून देणारी. त्यांनी 1808 मध्ये त्यांना आज्ञा केली असावी, परंतु बकरकारांनी मात्र ही बकर आपल्याला इसवी 1811 मध्ये लिहिलेली या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळं शिवकाळावर ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या बकरी आहेत त्यापैकी मल्हार रामराव चिटणीस यांची श्री शिवछत्रपतीचे सप्त प्रकरणात्मक चरित्र ही बकर तितकीच काय महत्त्वाची आहे ऐतिहासिक दृष्ट्या. आणि त्यामुळं आता कदाचित शिवाजी महाराज यांच्या जीवनानंतर त्यांनी 125 वर्षानंतर ही बकर लिहिलेली छत्रपती शिवाजीराजे यांच्या कालखंडानंतर 125 वर्षानंतर ही बकर लिहिलेली असल्यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी आपल्याला काही दोष या बकरीमध्ये दिसून येतात. आता ही जी बकर आहे या बकरीच्या शीर्षकामध्येच उल्लेख केलेला आहे की श्री शिवछत्रपतीचे सप्त
प्रकरणात्मक चरित्र. चरित्र कुणाचं आहे तर शिव छत्रपतीचे, ठीक आहे ना, शिवाजी राजांचं चरित्र आहे. किती प्रकरणामध्ये, सप्त प्रकरणात, म्हणजे 7 प्रकरणामध्ये त्यांनी शिवाजी राजाचं चरित्र या बकरीमधून सांगण्याचा काय केलाय पहा, प्रयत्न केलाय पहा. आता पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये पूर्वज वर्णन आणि जन्मकथन आहे पहा. पहिल्या प्रकरणामध्ये काय आलंय तर छत्रपती शिवाजीराजे यांच्या पूर्वजाविषयी माहिती आली. आता बकरकरांनी या ठिकाणी थोडा काल्पनिक विस्तार देखील केलेला आहे पहा. त्यांनी शिवाजी महाराजांचे पूर्वजांचं नाळ महाभारत काळापर्यंत जोडलेले पहा, युधिष्ठिरापर्यंत जोडलेले आपल्याला दिसून येते. पूर्वज वर्णन येतं, त्यानंतर त्यांच्या जन्माची कथा येते छत्रपती शिवाजीराजे यांची पहिल्या प्रकरणामध्ये. आता दुसरं जे प्रकरण आहे पहा, दुसऱ्या प्रकरणामध्ये राज्य आक्रमण आणि सज्जनगडावर स्वामी समर्थ यांची झालेली जी भेट आहे त्याचा काय केला पाहिजे त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे स्वराज्याचं तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवबायांनी कशी स्वराज्याच्या राज्य आक्रमणाला सुरुवात केली इथून माहिती येते आणि समर्थांची भेटीपर्यंतचा उल्लेख दुसऱ्या प्रकरणामध्ये झालेला पहा. आता तिसरं जे प्रकरण आहे, तिसऱ्या प्रकरणामध्ये अफझल खान वधावर निम्मा अधिक हे प्रकरण खर्च झालेले पहा. अफझल खान वध म्हणजे अफझल खानाची स्वारी स्वराज्यावर चालणारं फार मोठं संकट होतं आणि त्या संकटाचा सामना छत्रपती शिवाजीराजांनी कशा पद्धतीने केला हे त्यांनी तिसऱ्या प्रकरणात सांगितले. म्हणजे जवळजवळ तिसऱ्या प्रकरणामध्ये निम्मे अर्ध्याधिक प्रकरण अफझल खान वध या गोष्टीवर खर्च झाले आणि उर्वरित भागामध्ये मग त्यांनी छत्रपती शिवाजीराजे यांचे किल्ले आणि त्यांच्या आरमाराविषयी काय केली पहा माहिती दिलेली तिसऱ्या प्रकरणामध्ये. आता चौथं जे प्रकरण आहे, चौथ्या प्रकरणामध्ये राज्य मर्यादा स्थापन आणि पितृदर्शन याची माहिती आलेली आहे. मग शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा विस्तार कसा केला आणि शिवबाचे जे वडील आहेत शाहूराव महाराज यांची कशी त्यांची भेट झाली या अनुषंगानं माहिती येते. आता 5व्या प्रकरणामध्ये दिल्लीपती पराभव म्हणजे दिल्लीला छत्रपती शिवाजीराजे यांचा झालेला पराभव या अनुषंगानं माहिती येते. 6व्या प्रकरणामध्ये नंतर आपल्याला असं दिसतं की 6व्या प्रकरणामध्ये त्यांनी थोडं कालानुक्रमे येते, कालविपर्याय झाला दिसून येते पहा. त्यांनी 6व्या प्रकरणामध्ये दक्षिण दिग्विजय दाखवलेला आहे पहा. शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम आहे त्याचा त्यांनी अगोदर उल्लेख केलेला आहे. आणि 7व्या प्रकरणामध्ये मात्र आपल्याला असं दिसतं पहा की छत्रपती शिवाजीराजे यांनी केलेला स्वराज्याची केलेली स्थापना, स्वतःचा केलेला शिवराज्याभिषेक आणि त्यांचं झालेलं महापरिनिर्वाण या अनुषंगाने माहिती 7व्या प्रकरणामध्ये येते. खरं पाहता आपल्याला हे माहिती आहे पहा की कालानुक्रमे छत्रपती शिवाजीराजे यांनी अगोदर स्वराज्याची काय केली पहा आपल्याला म्हणजे स्वराज्याची स्थापना केली, स्वतःचा राज्याभिषेक केला आणि नंतर मग त्यांची कर्नाटक मोहीम. परंतु मी तुम्हाला आता सांगितलं की 125 वर्षानंतर लिहिलेली ही बकर आहे आणि त्यामुळं थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी काल विसंगती दिसणार थोडक्यात काय पहा स्वाभाविक आहे. आता आपल्याला जे प्रकरण आहे दूत म्हणजे राजा यांचे नेत्रवत हे ह्या बकरीमधला एक उतार आहे आणि दूताच्या अनुषंगानं माहिती त्यांनी सांगितलेली पहा. काय म्हटलं बाकी दूत म्हणजे राजा यांचे नेत्रवत. राजाचे नेत्र कोण आहेत तर दूत आहेत, लक्षात घ्या. म्हणजे दूतावरूनच आपल्याला त्या राजाची दृष्टी त्या राज्याविषयी आपल्याला काय होते पहा माहिती मिळते. त्यामुळं दूताला त्याने अनन्यसाधारण काय केलंय पहा महत्व दिलेलं आहे. आता दूत म्हणजे राजा यांचे नेतृत्व हा उतारा त्यांनी राजमर्यादा स्थापन आणि पितृदर्शन या प्रकरणातून घेतलेला आहे पहा. त्याने सुरुवातीलाच या उताराच्या सुरुवातीला दूत प्रेषण म्हणजे काय तर दूत पाठवणे याला दूत प्रेषण असं म्हटलेलं आहे पहा. नंतर त्यांनी दूत कुणाला म्हणावं हे त्यांनी सांगितले पहा. दूत कसा असावा हे सांगताना बकरकार म्हणतात पहा की राजानं सांगितलेले कार्य करूनच येईल असा प्रचंड आत्मविश्वास त्याच्याजवळ पाहिजे. दूत कुणाला म्हणायचं तर आपल्या राजानं आपल्या धन्यानं आहे की नाही. आपल्याला सांगितलेलं जे काम आहे ते काम करूनच येईल असा प्रचंड आत्मविश्वास त्याच्याजवळ असणं गरजेचं आहे. पण काम करून येण्याची क्षमता ज्याच्याजवळ आहे
इतकंच नाही तर त्याला सकळ शास्त्राचं ज्ञान असावं पहा. त्याचबरोबर तो बोलणारा देखील असावा, लक्षात घ्या. म्हणजे त्यानं आपलं म्हणणं समोरच्याला काय केलं पाहिजे पहा, पटवून दिलं पाहिजे. तो वादविवादपटू असावा. त्यानं चांगल्या पद्धतीनं आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडून आपलं काम त्यानं प्रचंड आत्मविश्वासानं करणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला बकरकार काय सांगतात की, बकरकार असं सांगतात पहा की राजानं सांगितलेलं कार्य करून येईलच असा आत्मविश्वास त्याच्याजवळ असणं गरजेचं आहे पहा. त्याचबरोबर त्याला सकळ शास्त्राचं ज्ञान असावं. इतकंच नाही तर त्याच्याजवळ बोलण्याची कला असावी. याशिवाय प्रचंड स्मरणशक्ती असणारा देखील तो असणं गरजेचं आहे पहा. म्हणजे दूत कसा पाहिजे हे सांगत असताना बकरकार काय सांगतात पहा की, तो राजानं सांगितलेलं कार्य करून येईलच असा आत्मविश्वास त्याजवळ पाहिजे. त्यानं राजानं सांगितलेलं काम केलंच पाहिजे. त्याचबरोबर लक्षात घ्या, त्याचबरोबर त्यानं काय, तो कसा पाहिजे, तर तो शूरवीर पाहिजे, तो पराक्रमी पाहिजे. त्याला सकळ शास्त्राचं काय पाहिजे पहा, ज्ञान पाहिजे. याशिवाय त्यानं आपलं म्हणणं त्याला पटवून दिलं पाहिजे. मग तुम्हाला माहिती पहा की छत्रपती शिवाजीराजे यांनी आपल्या ज्या स्वराज्याची स्थापना केली ती अशा दूतांच्या जोरावरच. लक्षात घ्या, बहरजी नाईक यांचा आपण उल्लेख करतो की त्यांनी अनेक अवघड मोहिमा देखील काय केल्या पहा, फत्ते केल्या, पार पाडल्या. ठीक नाही, स्वराज्याचा नैनाट करण्यासाठी शाहिस्तेखान पुण्याला आलेला आहे. लक्षात घ्या, 1.5-2 वर्ष तो शनिवारवाड्यामध्ये काय पहा ठाण मांडून बसलेला आहे. आणि मग शाहिस्ते खानवर आक्रमण करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे जेव्हा ठरवतात तेव्हा ते बहरजी नाईकावर तिथली मोहीम सोपवतात. बहरजी नाईक वेषांतर करून तो शनिवारवाड्यामध्ये प्रवेश करतो. तिथली सर्व माहिती तो अगोदर गोळा करतो, लक्षात घ्या. आणि मग नंतर कुठून आक्रमण करायचं, शाहिस्ते खान कोणत्या रूममध्ये झोपलेला आहे, नंतर मग त्यांचं सैन्य झालं तर कशा रीतीनं पलायन करायचं हे ते मोहीम ठरवतात पहा. आणि त्यामुळं दूत हा कसा पाहिजे पहा, तर दूत हा राजानं सांगितलेलं कार्य फत्ते करणारा पाहिजे पहा. त्याचा प्रचंड आत्मविश्वास पाहिजे. आणि त्यामुळे बकरकाराने सुरुवातीला दूत कसा असावे सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी त्याचे दूताचे 3 गुण सांगितले. कोणते 3 गुण सांगितले, तर निसृष्टार्थ हा त्यांनी त्याचा पहिला गुण सांगितला. दुसरा गुण कोणता सांगितला, तर मिथार्थ. आणि तिसरा गुण सांगितला पहा, शासनवाद. निसृष्टार्थ, मिथार्थ आणि शासनवाद असे 3 गुणाचा उल्लेख या ठिकाणी बकरकार करतात. आता निसृष्टार्थ म्हणजे काय सांगताना बकरकार असं म्हणतात पहा की, देश काल परिस्थिती योग्य संधी बघून तो बोलणारा पाहिजे. निसृष्टार्थ म्हणजे काय, तर देश काल परिस्थिती आणि योग्य संधी बघून त्यानं बोललं पाहिजे. त्याला निसृष्टार्थ असं म्हणायचं. देश काल परिस्थिती आणि योग्य संधी बघून जो कोणी बोलणार असेल त्याला काय म्हणायचं पहा, निसृष्टार्थ असं म्हणायचं. दुसरं लक्षण कोणतं सांगितलं बकरकाराने, तर दुसरं लक्षण सांगितलं पहा की मिथ्यार्थ. तर त्यानं मोजकच बोललं पाहिजे. राजानं जे सांगितलंय तेवढं त्यानं बोलावं, पदरीचे काही त्याने बोलू नये. राजानं सांगितलेलं जे कार्य आहे ते कार्य फत्ते करण्यासाठी राजानं जे जे सांगितले तेवढं त्यांना बोललं पाहिजे. आणि तिसरं सांगितलंय पहा, शासनवाद म्हणजे इकडे पत्र तिकडे नेणारा आणि तिकडे पत्र इकडे आणणारा, असे 3 गुण सांगितले. निसृष्टार्थ, मिथ्यार्थ आणि शासनवाद. तर हे 3 गुण दूताजवळ असणं गरजेचं आहे. म्हणजे बकरकाराने सुरुवातीला दूत कुणाला म्हणावं हे सांगून नंतर जे आणखी 3 गुण असणं त्यांनी सांगितले. म्हणजे दूत कसा असावा, तर शूरवीर असावा. त्याचबरोबर त्याला सकळ शास्त्राचं ज्ञान असावं. राजानं सांगितलेलं काम मी करूनच येईल असा प्रचंड आत्मविश्वास त्याच्याजवळ असणं गरजेचे आहे. त्याला सकळ शास्त्राचं सुद्धा ज्ञान असणं गरजेचं आणि तो बोलणारा असावा. लक्षात हे सांगून त्याने त्याच्या अंगी 3 गुण असं त्याने सांगितले. कोणते 3 गुण आहेत, तर निसृष्टार्थ म्हणजे देश काल परिस्थिती योग्य संधी पाहून तो बोलणारा असावा. मिथ्यार्थ म्हणजे त्यानं राजानं सांगितलं तेवढंच बोललं पाहिजे. आणि तिसरा गुण कोणता आहे पहा, तर
शासनवाद, इकडे पत्र तिकडे नेऊन देणार आणि तिकडे पत्र इकडे नेऊन आणणारा, ही त्याचे 3 त्यांनी गुण सांगितले. आता हे 3 गुण सांगितल्यानंतर दूताची कार्य काय आहेत हे त्याने सांगितलं. म्हणजे दूतानी शत्रू राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर लक्षात घ्या, त्याने त्या शत्रू राज्यामध्ये प्रवेश करत असताना त्या राज्याची परवानगी घेऊनच काय करावं पा प्रवेश करावा. त्या राज्याची काय करायची, परवानगी घ्यायची आणि नंतरच काय करायचं पा प्रवेश करायचा. परवानगी घेऊन दिल्यानंतर त्याने शत्रू राज्यात काय करायचं पा प्रवेश करायचा. इतकंच नाही तर राज्यसभेत जात असताना सुद्धा त्यानं राजाची परवानगी घेऊनच राज्यसभेमध्ये जायचे. इतकंच नाही तर त्याला नंतर अभिवादन करायचे. त्यानंतर राजानं जर बसा म्हटलं तर त्या ठिकाणी काय करायचे पा बसायचे. म्हणजे दूतानं एका राजाचा तो दूत आहे लक्षात घ्या. दुसऱ्या राज्यामध्ये प्रवेश करत असताना त्यानं काय करायचं पा तर त्या राजाची परवानगी घ्यायची. त्या राजाच्या परवानगीनेच राज्यसभेमध्ये हजर राहायचे. त्या राजाला अभिवादन करायचे. इतकंच नाही तर त्या राजाने बसा म्हटल्यानंतरच काय करायचे पा सिंहासन त्याचे जे आसन आहे ते आसन असते त्यानं व्हायचे. त्याचबरोबर बकरकार असं म्हणतात पा की शत्रू राज्यामध्ये गेल्यानंतर शत्रू राज्याची त्यांना माहिती गोळा केली पाहिजे. माहिती गोळा करत असताना त्यानं काय करायचं पा की या राज्यामध्ये या राजानं किती किल्ले बांधले आहेत, त्या किल्ल्यावर सैनिक किती आहेत, त्या किल्ल्यावर शस्त्रसाठा दारू गोळा किती आहे नाही की नाही, याचाही त्यानं शोध घ्यायचा होता. याचबरोबर त्या राजाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्यापैकी त्याचं कोशागार कसं आहे लक्षात घ्या. त्या राज्यामध्ये राहणारी जी प्रजा आहे ती प्रजा त्याला आर्थिकदृष्ट्या मदत करते का, लक्षात घ्या. ती कोणत्या स्वरूपामध्ये मदत करते याची माहिती काय केली पाहिजे पा दूतानं गोळा केली पाहिजे. एवढंच नाही तर त्यानं त्या राजाच्या कमकुवत बाजू कोणत्या म्हणजे छिद्रे असा त्यांनी शब्द वापरला पा. राजाची छिद्रे असतील म्हणजे राजाच्या कमकुवत बाजू कोणत्या असतील, राजाच्या मर्यादा काय आहेत, त्याच्या उणिवा काय आहेत, त्याच्यामध्ये कोणते दोष आहेत याचा देखील शोध दूतानं घेणं गरजेचे आहे पा. याशिवाय राज्यातील प्रजा राजावर प्रेम करते का हे देखील दूतानं पाहिलं पाहिजे. दूतानं ज्या राज्यामध्ये प्रवेश केला आहे त्या राज्यातली प्रजा त्या राजावर प्रेम करते का त्या राजाविषयी उदासीन आहे, त्या राजाविषयी त्यांचे काय मत आहे हे दूतानं काय केलं पाहिजे पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे शत्रू राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर शत्रू राज्याची माहिती आपल्याला गोळा करायची. ही माहिती गोळा करत असताना काय करायचे, त्याचे किल्ल्याची अवस्था कशी आहे, कुठे कुठे किल्ले बांधलेले, त्या किल्ल्यामध्ये दारुगोळा किती, शस्त्रसाठा किती आहे, त्या राज्यात त्याचं आर्थिक उत्पन्न काय आहे, त्याच्या कोशागारची अवस्था कशी आहे, त्या राज्यातली जी प्रजा आहे ती त्याला मदत करते का, मदत केली तर कोणत्या स्वरूपाची मदत करते, त्या राज्यातील प्रजेचे राजाविषयी कोणकोणते मत आहेत ठीक नाही, ती राजाविषयी उदासीन आहे का, या सगळ्या बारीक बाबीची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शत्रू राजाशी बोलत असताना दूतानं निर्भयपणे बोललं पाहिजे. लक्षात घ्या कसं बोललं पाहिजे, निर्भयपणे बोललं पाहिजे, बेडरपणे धाडसानं त्यानं बोलणं गरजेचं आहे. नजरेत नजर भिडवून त्या राजाशी बोलणं गरजेचं आहे. कारण दूत हा त्या राजाचे नेत्र आहेत तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे दूत हा धाडसी पाहिजे, बेटर पाहिजे, शूरवीर पाहिजे. आणि त्यामुळे त्यानं शत्रुराजाशी बोलत असताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर भिडवून अतिशय करारीपणे त्यानं बोलले पाहिजे. आपला राजा आणि ज्या राज्यामध्ये तो गेलाय त्या राज्यामध्ये काही साधर्म्य असते ते साधर्म्य सांगायची, म्हणजे त्या राजाशी जवळीक सांगण्यासारखं त्या राजाची स्तुती सुद्धा करायची. लक्षात घ्या इतकंच नाही तर आमच्या राजासारखेच आपणही शूरवीर व दानशूर आहात असं त्यांनी बोलायचं. याशिवाय राज्यसभेमध्ये गेल्यानंतर इतर लोकांना आपल्या राजाचं वैभव सांगायचं, आपल्या राजाचं दातृत्व सांगायचं. आमचा राजा कसा धाडसी, त्यानं कशा लढाया लढल्या, त्याच्यामध्ये कसं यश संपादन केलं, हे त्याच्या शौर्याच्या कथा त्यानं त्या लोकांना सांगणं गरजेचं आहे. आता एखाद्या वेळेस शत्रू राजासोबत बोलत असताना त्या राजानं जर समजा काय अनिष्ट बोललं
तर ते सहन करायचं. संयम देखील हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे, लक्षात घ्या. आणि हा दूताजवळ असणं गरजेचं आहे. समोरचा राजा जर काही अनिष्ट बोलला, काही वाईट बोलला, काही टाकून बोलला, सहन न होणारा जरी बोलला तरी त्या ठिकाणी काय करायचं, सहन करायचं, संयमाने घ्यायचं. यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिलाय बा, की जो दृष्टांत संत तुकारामांनी आपल्या अभंगामध्ये दिलेला आहे, की महापुरे झाडे जाती तेथे लवाळी राहते. गंगेला जर महापूर आला तर मोठी मोठी झाडं ही उन्मळून पडतात आणि वाहून जातात, कारण त्या झाडामध्ये ताठरता हा गुण असतो बा. ते झुकत नाही, लक्षात घ्या. आणि त्यामुळं ते पाण्याबरोबर संघर्ष करायचा प्रयत्न करतात आणि ते पाण्यासोबत काय होतात, पुरामध्ये वाहून जातात. पण त्याच गंगेमध्ये गवत असतं, लवाळा, ते लवचिक असतं, लक्षात घ्या. गंगेला पूर आला की ते नम्रपणे झुकतं पा, आणि पाणी ओसरलं की पुन्हा वरी आपली मान पुन्हा ते खडं होतं, टाईट करतं. तसं माणसानं जीवन जगत असताना नम्र असलं पाहिजे. बकरकार देखील तेच सांगतात. बकरकार असं म्हणत, बकरकारानं तो दृष्टांत दिलाय की दूतानं संयमी असावं, दूतानं नम्रता दूताच्या अंगी असणं गरजेचं आहे पा. म्हणजे महापुरामध्ये जसं गवत खाली झुकतंय, तसं एखादा राजा टाकून बोलला, अनिष्ट बोलला तरी आपण ते सहन करायचे. थोडी नम्रता त्या ठिकाणी बाळगणं गरजेचं आहे पा. आणि त्यामुळं दूत हा संयमी असावा, दूत हा नम्रशील असावा, दूत हा शूरवीर असावा. याचबरोबर दूतानं शत्रुराजामध्ये गेल्यानंतर रात्री शयनगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं स्वतंत्र झोपावं असं त्याने उल्लेख केला. लक्षात घ्या, स्वतंत्र खोलीमध्ये झोपावे असं बकरकारानं काय केलं पा, उल्लेख केला. त्याचबरोबर मद्यपान आणि स्त्रीचा काय करावा पा, संग टाळावा. कशाचा संग टाळावा, तर मद्यपान आणि स्त्रीचा. मद्यपान आणि स्त्री याचा मोह टाळणं गरजेचं आहे. कारण स्त्रीच्या मोहात पडल्यानंतर बकरकारांनी भीती पकड, स्त्रीच्या मोहामध्ये जर दूध पडला तर तो आपल्या राजाच्या अनेक गुपितं तो शत्रुराजाला सांगू शकतो. आणि त्यामुळे त्यांना बाई आणि बाटली यापासून दूर राहण्याचा काय केलं पा, सल्ला दिलेला आहे. तथागत गौतम बुद्धाने देखील दारूचे दुष्परिणाम सांगत असताना असं म्हटले पा, की तुमच्या समोर सिंह जरी आला तर तुम्ही सिंहाला घाबरू नका. अशाने तुमच्या समोर एखादा सैनिक शस्त्र घेऊन जरी आला तरी तुम्ही त्याला सामोरे जा. परंतु दारूवाला जर आला किंवा एखादा दारू प्राशन करणारा जर आला किंवा दारू जर आपल्या समोर आली तर तिला तुम्ही घाबरा. कारण दारू ही माणसाला काय करते पा, की लाचार बनवते, लक्षात. आणि मग आपण जर मद्यप्राशन केलं दूतानं किंवा स्त्रीचा संग जर केला तर त्यामुळं तो सगळे गुपित सांगण्याचा काय पा धोका आहे. आणि त्यामुळं त्यांना रागावर नियंत्रण ठेवावं, त्याचबरोबर त्यांना कामवासनेवर नियंत्रण ठेवावं आणि दारूपासून देखील त्यांना दूर असणं गरजेचं आहे असं बकरकार इथे उल्लेख करतोय पा. महानुभव पंथांनी देखील काम आणि क्रोध यांना नरकाचं द्वार असं म्हटलेलं आहे पा. फार मोठा अडथळा मानलेला आहे मानवी प्रगतीमध्ये. राग आणि वासना मानवी प्रगतीला हे अडथळा आहेत. त्यामुळे रागावर नियंत्रण पाहिजे, वासनेवर नियंत्रण पाहिजे आणि दारू पासून देखील दूर असणं गरजेचे आहे. बकरकारांनी देखील ते सांगितले पा. त्याचबरोबर राजासाठी अनुकूल कोण आहेत, त्याचे शत्रू कोण आहेत याची देखील माहिती त्यांना घेणं गरजेचं आहे पा. म्हणजे एखाद्या वेळेस त्या राजाबरोबर युद्ध झालं तर कोणत्या ठिकाणी आपल्याला आक्रमण करणं सोपं जाईल आणि मग आपण त्या युद्धामध्ये कसं जिंकू याची देखील माहिती आपलं दूतानं काढणं गरजेचं आहे. आणि त्यामुळंच दूत म्हणजे राजांचे नेत्र होत या उतार्यामध्ये मल्हार रामराव चिटणीस यांनी दूत कुणाला म्हणावं इथपासून दूताच्या अंगी कोणते गुण असावेत याचं विवेचन करून दूताची कोणकोणती कार्ये याच्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. आणि त्यामुळं जितका दूत शूरवीर, जितका दूत धाडशी, जितका दूत कसा आहे पा, सकल शास्त्राचं ज्ञान असणार आहे,
जितका दूत बोलण्यामध्ये पटाईत आहे, जितका दूत देश काल परिस्थिती आणि योग्य संधी पाहून बोलणार आहे, तितका दूत कसा आहे तो सक्षम आहे. जितका दूत सक्षम तितकं राज्य सक्षम, त्याचा राजा सक्षम. आणि त्यामुळे त्यांनी दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत, असं दूताला राजाचे नेत्र ही उपमा दिलेली पण लक्षात घ्या. दूतावरूनच ते राज्य कसं आहे, तो राजा कसा आहे हे लक्षात येते. त्या राजाची दृष्टी कशी आहे हे लक्षात येते. आणि त्यामुळं दूत हा चाणाक्ष हुशार असावा हे बकरकारानं या ठिकाणी सांगितले. दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत या छोटेखानी उतार्यातून त्यांनी दूतांची लक्षणे सांगून दूतांचे कार्य वगैरे सांगितले. आणि बकरकालीन गद्यशैलीचा नमुना म्हणून आपल्याला 17व्या शतकातील भाषा कशी हे देखील या बकरीवरून कळतं लक्षात घ्या. आणि त्यामुळं बकरकालीन गद्याचं स्वरूप तुम्हाला अवगत व्हावं म्हणून हा उतारा या ठिकाणी ठेवलेला आहे. तर दूत म्हणजे राजा यांचे नेत्र होत या उतार्यामध्ये मल्हार रामराव चिटणीस यांनी दूताचे लक्षणे सांगून दूताचे काय केले कार्य सांगितले. त्याचा आपण आता आढावा घेतलेला आहे. इथं आपण थांबू. धन्यवाद.